येत्या 8 ऑक्टोबरला हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरुवात करायला येणार आहेत, त्याचं उद्घाटन करायला येणार आहेत। त्यांना याद्वारे विनंती करतो आम्ही तमाम प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या वतीने की तुम्ही विमानतळाचं उद्घाटन नक्कीच त्या दिवशी करा, पण त्या दिवशी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तुमच्या मुखातून उद्घोषित होऊ दे। आणि प्रत्यक्ष विमान, माझी अजून एक विनंती आहे की प्रत्यक्ष विमान मात्र तुम्ही 13 जानेवारी 2026 ला त्याचं उड्डाण करा, कारण त्या दिवशी दिबा पाटील साहेबांची जन्मशताब्दी आहे आणि त्याच दिवशी या इथल्या लोकनेते दिबा पाटील शैक्षणिक संस्थेचं भूमिपूजन असेल अशी तुम्हाला मी ग्वाही देतो। 6 तारखेला तुमचं काही नियोजन आहे शिरोडकर साहेब? आपल्या अत्यंत वेगळ्या फळीमध्ये आपण काम करतात, आक्रमक भूमिका आहे, थोडक्यात सांगा। 6 तारखेला आमची फक्त एक तमाम जनतेला किंवा या हिंदुस्थानच्या पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना लक्ष वेधण्याचं काम आहे की बाबा तुम्ही येणार आहात, उद्घोषित करणार आहात विमानतळ सुरत, पण नाव हे दिबा पाटील साहेबांचं आता त्याच दिवशी व्हायला पाहिजे, नंतर नको। मग तुम्ही गोव्याचं विमानतळ आहे मोपा विमानतळ मनोहर पर्रीकरांच्या नावाने, ते तुम्ही 11 डिसेंबर 2022 ला त्याचं उद्घाटन केलं, प्रत्यक्ष विमान उघडलं 5 जानेवारी 2023 ला, म्हणजे 25 दिवसानंतर। पण नाव कधी केलंय? अगोदर केलं। तसं अगोदर आमची प्रामुख्याने भूमिका आहे। सरकारने अजूनपर्यंत परवानगी दिलेली नाही मोर्चाला, जर परवानगी नाही दिली तर काय भूमिका? परवानगी कसं सरकार देणार? द्यावीच लागेल, नाही दिली तर आम्ही काढू आमच्या पद्धतीने। मग आम्ही आगरी कोळी भूमिपुत्र आहोत, कराडी, ते आमच्या पद्धतीने आमचं हे करू, 100% काढू। 2026 वर्ष लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं होणार आहे। त्या वर्षामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित मागण्या पूर्णत्वास जाव्या अशी सर्वांची इच्छा आहे, कारण दिबा पाटील साहेबांनी आयुष्यभर हा संघर्ष केला शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, प्रकल्पस्थांसाठी। पहिलं माझं उद्देश आहे की येत्या 8 तारखेला जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल त्यावेळी अशी उद्घोषणा व्हावी की आम्ही नाव दिलेलं आहे, कुठलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबापाटील नाव दिलेलं आहे राष्ट्रीय नेते यांचं, अशी आम्हाला अपेक्षा आहे। आज तारखेपर्यंत त्याची नोटिफिकेशन निघाली नाही। आज तारखेपर्यंत कॅबिनेट पुढे ठराव केला का? त्याच्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे, संशय आहे, संभ्रम आहे, हा दूर होईल अशी माझी पहिली अपेक्षा आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल। दुसरं, हे अनेक वर्षापासून रखडलेलं त्यांच्या नावाचं इंजिनिअरिंग कॉलेज हे आता शिरडोणकर, विजय भाऊ आणि राजा भाऊ यांच्या रूपानं पूर्ववत जाणार आहे, याचा आम्हाला आज आनंद आहे। आणि आज खऱ्या अर्थानं जो विजयादशमी आहे, आमच्यावर खूप टीका झाली त्याच्याशी काही होणार नाही, काय नाही, आज तो आमच्या शिरोडकर बंधूंनी, विजय भाऊ आणि राजा भाऊनी ठरवलेलं आहे, निश्चय केलेला आहे, निर्धार केलेला आहे की आम्ही हे येत्या वर्षांमध्ये हे इंजिनिअरिंग कॉलेज करणारच। असा एक तिसरं महत्वाचं, खरी श्रद्धांजली काय, 5 हुतात्मे झाले, दिबा पाटील निवडले, त्यांना हे 12.5% जे आहे JNPTचं, त्याचा मी अध्यक्ष आहे त्या वाटप समितीचा आणि त्या पाठपुरावा समितीचा, तर त्यांना येत्या काळामध्ये भराव झालेला आहे त्या स्मारकाजवळ, तो ताबा मिळावा। हा जन्मशताब्दी वर्ष खऱ्या अर्थानं आनंदाने आम्ही साजरं करू, एवढंच मी सांगायचं आहे। लढाऊ माणसाला लढ्यातून श्रद्धांजली वाहू असा आमचा निर्धार आहे, एवढंच मी सांगू इच्छितो। धन्यवाद।